नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय गावरान पद्धतीने मटणाची भाजी। तर आज आपण इथं काळ्या मटणाची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी बघा इथं अर्धा किलो मटण घेतलंय आपण। आपल्याला लागणार आहे इथं फोडणीसाठी तेल, एक कांदा मोठा चिरून घेतलाय फोडणीसाठी आपण। पहिल्यांदा आपल्याला इथं आळणी सूप बनवून घ्यायचंय। मसाला घेतलाय बघा आपण इथं, 2 कांदे मध्यम आकाराचे फोडून घेतलेले आहेत, 1 वाटी खोबरं इथं घेतलेलं आहे मी सुकं। आपल्याला थोडी जास्त अशी कोथिंबीर लागणार आहे, अर्धा इंच आलं, 3 मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्यात आपण। लाल तिखट घेतलंय 3 चमचे मी इथं, जरा झणझणीत आपल्याला बनवायची मटणाची भाजी। इथं आपण मटण मसाला घेतलाय 2 चमचे, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे हळद पावडर, धने घेतले 3 छोटेसे चमचे भरून आपण, बाजरी घेतली 2 चमचे, 1 चमचा इथं आपण पांढरे तीळ घेतले, 2 चमचे हरभऱ्याची डाळ लागणार आहे आपल्याला, चवीसाठी मीठ आणि आपल्याला लागणारे पाणी। तर पाणी मी इकडे उकळायला ठेवलेले आहे। आपण इथं आणि सूप बनवायला ठेवूया। कुकर तापायला ठेवलाय, कुकर मध्ये टाकते आपण तेल। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कुणाला तर्रीबाज आवडतं, कुणाला कमी तेलाचं आवडतं। तर इथं मी 2 पळ्या तेलाच्या टाकलेल्या आहेत। तेल आपलं लगेच तापलेलंच आहे, त्यात टाकूया आपण कांदा। कांदा चांगला आपल्याला इथं लाल परतून घ्यायचा, छान परतलाय आता। 1-2 ते 3 मिनिटं आपण कांदा कडक तेलावर आता परतून घेतलेला आहे। त्यामध्ये टाकते हळद, तर इथं आपण हळद तेलामध्ये टाकून घेतलेली। मटण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने आपण। त्यामध्ये आपण मटण टाकून देऊया। मटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। आपण हळद मिठावर मटण परतायला टाकले, त्याच्यावर ठेवूया झाकण। आपण 1-2 मिनिटं, 2 ते 3 मिनिटं चांगलं आपण हळद मिठावर मटण परतून घेऊया। पाणी आपण इकडे तापायला ठेवले, पाणी आपल्याला इथं उकळून टाकायचे। आता आपण इथं डाळी ठेवूया, जरा ठेवूया कांदा फुलकटा सहित आपण इथे कांदे ठेवलेले आहेत, जरा फोडलेत म्हणजे पटकन भाजले जातील। त्यानंतर इथे ठेवले खोबरं, खोबरं आपल्याला इथं काळं करून घ्यायचे। गॅस थोडा बारीक करून आपण हे खोबरं वगैरे जरा चांगलं भाजून घेऊया काळं। तर इथं बघू शकता खोबरं आहे आपण ते असं जरा काळं करून घेतलेले। कांदा आपल्याला जरा भाजायला थोडा वेळ लागणार आहे। कांदा आपला भाजतोय, इकडे पाणी पण उकळलेले, कुकर मधलं आपलं जे मटण आहे ते पण चांगलं वाफळलंय आता, मस्त याला वाफ आली बघा आता। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी येते टाकून देऊया। तर तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी टाकू शकता। तर इथे मी 2 तांबे इथं पाणी या मटणामध्ये टाकून दिलेले आणि ओतलेले गरम करून चांगलं उकळून। आता झाकण लावून आपण याला 1-3 शिट्ट्या करून घेऊया। तोपर्यंत आपण इकडे लगेच मसाल्याची तयारी करतोय। तर कांदा छान आपला भाजत आलेलाच आहे आता। मसाला तो भाजून घेऊया। लोखंडी कढई ठेवली मी इथं, लोखंडी कढईत चांगला मसाला भाजता येतो छान। कढई चांगली स्वच्छ धुवून पुसून काढली आपण। कढई आलेली आपली, कढईमध्ये सगळ्यात आधी मी टाकते धने। पहिले आपण धने भाजून घेऊया। आता त्यामध्ये टाकू आपण पांढरे तीळ। आता पांढरे तीळ आणि धने आपले चांगले तळतळले, काढून घेऊया। कढई आपली तापलेलीची, त्यामध्ये टाकते हरभऱ्याची डाळ, बाजरी, अगदी थोडंसं तेल टाकून आपण ही डाळ आणि बाजरी चांगली मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला। ह्याच्यामुळे जरा भाजीला एक छान अशी गावरान चव येते, म्हणून आपण इथे डाळ आणि बाजरी घेतलेली आहे। तर डाळ तांदूळ पण आपलं छान भाजलेलं आहे। आता हे पण आपण काढून घेऊया। इथं आपण डाळ आणि बाजरी, धने आणि इथं आपण पांढरे तीळ हे छान असे भाजून घेतलेले आहेत।
कढई आपली तापलेली आहे. आता ह्याच कढईमध्ये आपण हे कांदे जे भाजून झालेले आहेत, गॅस बंद करून टाकलाय आपण. आता कांदे ते कढईत टाकून घेऊया. तर कांदे आपण ते भाजलेले जर आपण इथं टाकलेले, त्याच्यावर थोडं आपण तेल टाकूया. आणि पुन्हा एकदा हा कांदा आहे तो जरा परतून घेऊया. काळं खोबरं केलेलं ते पण मी कट करून घेतलंय. तिथं आपण आलं लसूण तो पण जराशी थोडासा बारीक असा करून घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण इथे जे भाजलेलं कांदा खोबरं आहे ते आपण तेलावर जरा परतून घेतोय. थोडं थोडं तेल टाकून आपण ह्या पाहिजे परतून घेऊया. आपला मटणाचा कुकर पण आता झालेलाच आहे. एक 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचंय, म्हणजे काही जो कच्चेपणा राहिला असेल तो पूर्ण ह्याचा निघून जाईल. कलर पण छान असा काळा आलाय बघा, मस्त. म्हणजे आपली भाजी पण छानच होणार आहे. अशा पद्धतीने आपण हा काळा मसाला आहे तो छान असा बनवून घेतलेला आहे. आता ह्याला आपण मिक्सरवर वाटून घ्यायचे आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला धणे आणि डाळ बाजरी वाटून घ्यायची. तर मिक्सरचं हे छोटं भांडं घेतलंय. त्या भांड्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला धणे आणि डाळ हे सगळं साहित्य येते पहिलं वाटून घ्यायचे. कोरडंच आपल्याला पाणी न टाकता वाटायचे आपल्याला हे. सगळा मसाला येतो वाटून घेऊया. थोडं पाणी टाकूया, 1 2 ते 3 छोटे चमचे. आपले छान असं काळं वाटण तयार झालंय, मस्त कलर आलेला आहे ह्याला. आपण जो मटणाचा मसाला आहे तो मस्त तयार केलेला आहे. इकडे आपण छोटासा हा येसूर बनवलेला आहे आणि इथं आपण हा काळा मसाला बनवलाय. कुकर पण आपला इकडे झालेला आहे. आता मटण पण छान शिजले, पूर्ण प्रेशर गेलेला आहे. मटण पण आपण मस्त शिजले. आपण शिजलं का जरा बघूया. छान असं सूप तयार झालेलं आहे. मटण पण आपण शिजेल. तेल आपलं छान तापले, त्यामध्ये टाकते तेल. आपण आळणी पाण्यात पण तेल बऱ्यापैकी टाकलेले. तिथं तेल छान तापले आपलं, त्यामध्ये टाकू आपण मसाला. तर सगळ्यात आधी टाकते वाटण. तिखट, धना पावडर, अजून किंचित अशी जरा थोडी हळद टाकूया आपण. मटन मसाला टाकतोय आपण ह्याच्यामध्ये. मसाला आपण हा चांगला एक 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला. तरी अजूनही काही कच्चेपणा असेल कांद्याचा बिंद्याचा तर पूर्ण निघून गेला पाहिजे आपला. चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. मसाला आपला आता परतत आलेला आहे. ह्यामध्ये आपण टाकू हा येसूर मसाला केलेला. तर पूर्ण नाही टाकत मी, अर्धाच टाकते, कारण जास्त घट्ट भाजी आपल्याला पाहिजे नाहीये. जरा मटणाच्या भाजीत धण्याचा वापर केला की मसाला खूप छान होतो, वास पण मस्त सुटतो. थोडंसं पाणी, मस्त असा मसाल्याचा वास सुटलाय बघा. आता मसाला आपण 5 ते 6 मिनिटं परतून घेतलाय. छान असा काळा कलर आलाय बघा मसाल्याला. तेल पण छान सुटलेलं आहे. इथं मसाला चांगला आपला परतलाय. आता आपलं हे मटण आहे आपण इथे टाकून देऊया हळू असं. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा कलर मस्त असा काळा आलेला आहे. आपल्याला लागणार आहे ते. आणि पुन्हा एकदा याला आपण 10 ते 15 मिनिटं चांगलं परत उकळून घेणार आहे. थोडं जरा एक छोटस असं बोटाचं पिर इतकं हे का आपलं कालवण आटलं पाहिजे, तरच आपली भाजी एकदम चविष्ट आणि गावरान लागणार आहे.
आता ह्याच्यावर टाकू आपण एक अर्ध झाकण. फक्त झाकण आपल्याला पूर्ण असं टाकायचं नाही, कारण आपल्या भाजीला तरी येणार नाही. थोडंसं अर्ध ठेवलं की छान असं हळू एकदम बारीक गॅसवर ह्याला उकळून घ्यायचं. तर इथं बघू शकता आपली भाजी इथे किती मस्त उकळती. छान असा हिला कलर आला कढीने, ह्याला तरी पण आता सुटणार आहे. अजून याला आपण एक 5 ते 6 मिनिटं छान उकळून देऊया. इथं बघू शकता आपली 10-12 मिनिटं मी मटणाची भाजी तयार करून घेतलेली. मस्त आपली भाजी आटलेली पण आहे आणि मस्त हिला घट्टपणा पण छान आलेला आहे आणि रस्सा पण एकदम भारी झालेला आहे. असा छान तर्रीवाज आपला काळा रस्सा तयार झालाय. गॅस बंद करून टाकलाय मी आता. झाकण टाकून ह्याला आपण पुन्हा 5 मिनिटं ठेवूया. हे मटण तयार झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्याला आपण झाकण टाकून व्यवस्थित असं ठेवले. म्हणजे 5 मिनिटांनंतर आपण परत भाजी वाढायला घेणार आहे. ह्याला छान तरी सुटेल तोपर्यंत. भाकरीसाठी आपण तवा ठेवलाय, तर इथं मी ज्वारीच्या पिठाच्या 2 भाकरी करणार आहे. तर इथं पीठ घेतलेलं आहे, चाळण घेतली, तर पीठ आपण इथं चाळून घेऊया. तवा पण लगेच तापायला ठेवलाय. आज रविवार आहे, संध्याकाळचं जेवण आहे माझं. तवा इथं छान तापायला ठेवलाय. पीठ चांगलं चाळून घेऊया. पीठ चाळून झाले, पाणी घेतलंय आपण. पीठ आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया. तर पहिली गोष्ट आपण पीठ चांगलं मळून घेतोय भाकरीसाठी. तर 2 भाकरी आपण इथे बनवणार आहे. एका भाकरीचं पीठ आपण काढून घेतलंय. छान अशी आपण भाकरी टाकून दिली तव्यामध्ये. मस्त आपली भाकरी झालेली आता. व्यवस्थित सगळीकडनं आपण याला पाणी लावून घेतलंय. लगेच दुसऱ्या भाकरीचं पण पीठ आपण इथं तयार करून घेऊया. भाकरी आपण इथं पलटी करून घेतली लगेचच. तर दुसरी भाकरी आपण अशाच पद्धतीने थापून घेऊ इथं. तर बघा इथं भाकरी आपली सगळीकडनं छान भाजलेली आहे. दुसरी पण भाकरी आपण इथं परातीत थापून ठेवली. इथं बघू शकता आपली भाकरी इथे किती मस्त फुगली. बाहेर तिकडे लिपकडं. मस्त आपली ही टम्म अशी भाकरी फुगलेली आहे. तर दुसरी भाकरी आपली इथं तयार झाली. तवा तापलेला आहे आपला, ती पण टाकून घेऊया. जरा आपण अशी फोडून दाखवते तुम्हाला. गरम आहे भाकरी. बघा मस्त आपली ज्वारीची गरम अशी भाकरी तयार झालेली. सोबत आज काळं मटण आणि भाकरी. तर दुसरी भाकरी आपली भाजलेली आहे छान अशी. आपल्या दोन्ही भाकरी आता इथं तयार झालेल्या आहेत. गॅस बंद करते. आपली मटणाची भाजी पण तयार आहे इकडं. मस्त छान अशी हिला तरी आली. भाकरी पण तयार आहेत आपण. आणि थोडासा मी इथं आपण आळणी पाण्याचा भात तयार केलेला आहे, तो पण इथं ताटात दाखवणार आहे आपण. वाढायला घेऊया आता. तर इथं बघू शकता मस्त आपली मटणाची काळी भाजी आणि छान अशी गावरान पद्धतीची मस्त ही ज्वारीची भाकरी. असा आजचा माझा जेवणाचा रविवारचा आपला बेत आहे. सोबत आपण इथं पातीचा कांदा पण ठेवतोय, लिंबू
मस्त असं एक टोमॅटो, सोबत आपली ज्वारीची टम्म फुगलेली भाकरी, सोबत आपण इथं अळणी पाणी ठेवलेलं आहे थोडंसं, तर अळणी सूप, सोबत इथं मी थोडा अळणी भात पण बनवलेला आहे, तो काही मी तुम्हाला रेसिपीत दाखवलेला नाहीये. तर इथं तुम्ही बघू शकता, आज मस्त असा हा रविवारचा आपण हा बेत तयार केलेला आहे. मस्त झणझणीत असं गावरान पद्धतीचं आपण ही मटणाची भाजी, सोबत अळणी पाणी मटणाचं, त्याच्याचबरोबर इथं मटणाचाच अळणी भात थोडासा तयार केलेला आहे मी. सोबत मी इथं आपल्याला कांद्याचा पात आहे, लिंबू आहे, इथं आपण टोमॅटो ठेवलेला आहे आणि छान अशी मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी. तर छान असा बेत आपला रविवारचा आहे. मस्त आज रविवार स्पेशल थाळी मी बनवलेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.